महाराष्ट्रातल्या सगळ्या मित्रांना माझा नमस्कार आहे. आणि या ठिकाणी आपल्याकडं कुंभारी तालुका कोणता येतो त्याला, जामनेर तालुका जिल्हा जळगाव इथून आहे ना. दत्ताई तुमचं नाव सांगा. सुरेखा गोविंद मुके. सुरेखा गोविंद मुके. मुके. ओके, ह्या त्यांच्या आई आहेत आणि ही त्यांची छोटीशी मुलगी आहे. ए देदा बाजूला होतो. आणि ह्या आमच्या भेंडा फॅक्टरीच्या गंगूताई साळुंके. तर ताई, तुम्ही 1 महिन्यापूर्वी माझ्याकडे आले होते बरोबर. आज तुमच्या म्हणजे भेंड्याची यात्रा आहे म्हणून तुम्ही आईकडे माहेरी आलेले आहेत बरोबर का. आणि तुमचं औषध कधी संपलं? हे 2 दिवस झालं. 2 दिवस झाले. बरं, औषध कशासाठी घेतलं तुम्ही? किडनीसाठी. किडनी. ओके. आता मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, यांचा रिपोर्ट पण मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर त्या रिपोर्टमध्ये त्यांच्या ह्या मुलीच्या, हे जे बाळ होतं ना, ह्या मुलीच्या, बाळा तुझं नाव सांग. श्रद्धा गोविंद मुके. ओके. तर ह्या मुलीचा चेहरा ह्या चेहऱ्यापेक्षा कमीत कमी डबल ते टिबली नव्हता, म्हणजे एवढा सुजलेला होता. आणि ह्या त्यांच्या आजी आहेत आणि त्या मुलीचे आजोबा हे दोघंजणं जाऊन नगर, तुमचं विळद घाट वगैरे बऱ्याचशा ठिकाणी गेलेत, दाखवलं. हां, जळगाव, नगर. हां, ॲडमिट होती. ओके ओके. पण अशी कंडिशन होती तर रिपोर्टवर अक्षरशः असं लिहिलेलं होतं मित्रांनो की ह्या मुलीची फक्त 3 महिन्याची गॅरंटी सांगत होते. आणि आज 1 महिना झाला आपण त्यांना स्टेम सेल हे मेडिसिन दिलं. त्यांना तुम्हाला कोणी सांगितलं होतं हे मेडिसिनविषयी? हां, यांनी सांगितलं होतं. हां, तर आणि यांचा पण एक किस्सा तुम्हाला सांगतो. यांनी का सांगितलं की यांना करोनाच्या पिरियडमध्ये जवळजवळ यांच्या आठवड्याला पांढऱ्या पेशी वाढणं, कमी होणं, 8-8, 10-10 दिवस ते ॲडमिट राहायच्या. बरोबर आहे ना ताई? हां, 8-8, 10-10 दिवस ते ॲडमिट राहायचे. आणि त्यांच्या मिस्टरांनी सांगितलं होतं मला की त्यांच्या लिव्हरला, म्हणे त्यांना सांगू नका, त्यांच्या लिव्हरला छोटंसं होल सांगितलेलं आहे. बरोबर आहे का महाराज? बरोबर आहे का? हां, तर होल सांगितलेलं होतं. आपण त्यांना 4 महिन्याचा कोर्स करायला सांगितला होता पण त्यांनी काही केलं नाही. 1 महिन्यामध्ये अंथरुणात असणारी ही बाई आज आहे ना 2-3 वर्ष होत आले, अजून काही तिच्या पांढऱ्या पेशी वाढलेल्या नाही, त्यांना ॲडमिट पण झालेलं नाही. त्यांनी सांगितलं होतं. तर ताई 1 महिना झाला मुलीला समजा आपण मेडिसिन दिलं, तर ही मुलीची अवस्था अशी एवढी बेकार होती साहेब. म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगतो की ह्या मुलीचं तोंड हे जे आत्ता दिसतंय ना तुम्हाला, असं नव्हतंच. हे डायरेक्ट तिच्या पोटामध्ये एवढा त्रास होत होता, ती बोलतसुद्धा नव्हती, एक शब्दसुद्धा बोलत नव्हती. जसं आत्ता नाव सांगितलं तसं नाव पण सांगत नव्हती. हा चेहरा तिचा जवळजवळ डबल ते टिबल होता, म्हणजे इतका सुजलेला होता तो चेहरा. तर मित्रांनो या ठिकाणी ह्या ज्या ताई दिसतात अक्षरशः शेतमजुरी करून आपलं उदरनिर्वाह करत असतात आणि ह्या मुलीचा विलास करतात त्या. तर जर कोणी असं दानशूर असेल, हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर कोणाला वाटलं मदत करावी तर निश्चित स्वरूपाने मी या व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर देत आहे. त्या नंबरवरती निश्चित स्वरूपाने त्यांना मदत करा अशी अपेक्षा आहे. आणि आता आपण विचारूया की ताई तुमच्या मुलीला काय फरक पडला आणि तिची कंडिशन काय होती, डॉक्टर काय म्हटले होते आणि कुठं कुठं तिला घेऊन गेले तुम्ही, हे क्लिअर कट सांगा. आम्ही पहिले त्यातला तिला सोडून जायला होती त्यावेळेस आम्ही आर्केटला घेतली नव्हती. पण एक आमची सासूबाई एका मंत्र्याला भेटली, त्यामुळे तिला आर्केटमध्ये ॲडमिट केलं. त्यावेळेस आर्केट कुठं आलं हे? खांदेश जळगाव. खांदेश जळगाव. बरं बरं बरं. मग तिथं ती 10 दिवस ॲडमिट होती. बर. तर 70-80 हजार रुपये बिल आलं तिथं. बर बर. तर ते नसल्यामुळं आम्ही लोकांना मदत मागितली तिथं जळगावमध्ये. बर. आम्हाला बरेच लोकांनी मदत दिली. ती मदत आम्ही तिथं 70,000 रुपये रक्कम भरून दिली. बर. त्याच्यानंतर ती 2-3 महिन्यांनी डबल तिला तसं झालं. मग आम्ही नंदाने आठवडे ताईची ॲडमिट केली. तिथं पण आम्ही जळगावमध्ये आमच्या एका सासूबाईनं मदत मागितली, तिथं बिल आम्ही भरून दिलं. बर. त्याच्यानंतर आमचे मालक ॲक्सिडेंटमध्ये वारले. त्याच्यानंतर मग मुलगी आई घेऊन आली इकडं. तुमचे मालक वारलेले आहेत का? हो, ॲक्सिडेंटमध्ये वारले. बर बर बर. तर आई इकडं 3 वर्षापासून घेऊन आली. मग त्या मुलीला अशाच त्रास होता तर आईनं श्रीरामपूरला नेली, लोणीला नेली.
नगरला नेली. बरं आईनं पण 1-2 लाख रुपये तिला इथं पैसा लावला. बरं आता इथं वेळेस जास्त झाली तर ह्यो पैसा आईनंच भरला. माझ्याकडे काही नव्हतं. मी हातावरची, माझ्या मागं 4 लेकरं. हॉस्पिटलला बी नेली बरं. साई हॉस्पिटल आणि सिटी स्केअरला किती वर्ष नेलं म्हणणे? 2 वर्ष तिथं ट्रीटमेंट चालू होते. बरं 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 बरं. आता आपलं हे मेडिसिन स्टेम सेल घेऊन किती दिवस झाले तुम्हाला? 1 महिना झाला. 1 महिना. हेच आहे का? दाखवा बरं हा, लोकांना. हेच आहे. दाखवा. हेच मेडिसिन आहे ना? हो. हेच घ्यायला आले ना तुम्ही आता? मग हे मेडिसिन घेतल्यानंतर तुमच्या मुलीला किती दिवस झाले आता ते मेडिसिन चालू करून? म्हणजे 1 महिना होता. ओके. आणि आता ओके. आणि आता काय फरक वाटतो तिला? म्हणजे तिला 100% फरक वाटतो म्हणून बरं झाला म्हणून मी फरक म्हणजे काय? बरं, काय फरक वाटतो तुम्हाला? म्हणजे औषधापासून म्हणजे निम्मा आजार कमी झाला तिचा. बरं. हा म्हणजे डोळे बिळे सर्व कमी बरं. झाले. पोटात जास्त दुखायचं ना तिच्या? आता पहिल्या पोटात लय दुखायचं, आता दुखतच नाही पोटात. बरं. त्याच्यानंतर सूज भरपूर होती. हो, ती सूज पण कमी झाली. सगळी कमी झाली. ओके. आता मी तुम्हाला दुसरं मेडिसिन देतो. मेडिसिनचा कोर्स पूर्ण करा. दानशूर लोक भरपूर आहे जगामध्ये. तुमच्या ह्या मुलीला काहीही होऊ देणार नाही. सगळेजण तुम्हाला मदत करतील. रडू नका. करतील, मदत करतील लोक. काही अडचण नाही ना. हा कोर्स आहे ना, आपण त्याचा कंटिन्यू करू. 6 महिन्याचा जो कोर्स आहे ना तो कंटिन्यू करू. तिला काहीही होणार नाही. तिच्या किडन्या ह्या तुम्ही अजून 2 महिन्यांनी जर चेक केल्या ना तर जशा किडन्या होत्या तशाच किडन्या होतील तिच्या. हां ताई, रडू नका तुम्ही. रडू नका. ठीक आहे. बाळा, सगळ्यांना नमस्कार कर. नमस्कार कर. हां. आणि तुझ्या आजारासाठी मदत माग लोकांना. माग. अरे खूप छान असते तू. खूप छान असते. कर बाळा, कर. माझ्या आजारासाठी मला मदत करा म्हणा. नाही, थोडं मोठ्यानं बोल बाळा. मोठ्यानं बोल. माझे वडील वारलेले, माझ्या आजारासाठी तुम्ही मदत करा. माझे वडील बोल बाळा, बोल. माझे वडील वारलेले. बरं. ठीक आहे. चला मित्रांनो, जे कोणी हा व्हिडिओ बघत असेल महाराष्ट्रामध्ये तर निश्चित स्वरूपाने या चिमुकलीसाठी आपण सहकार्य करावं. कारण त्या आईची परिस्थिती तशी नाही आहे. तिचे मिस्टर वारलेले आहेत आणि ती दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करून जवळजवळ ह्या मुलीला 2 महिन्याला 18,400 रुपये त्या स्टेम सेलच्या याच्यासाठी खर्च येतो आणि बाकीचा वेगळा. तर जेवढ्यांना मदत करता येतील तर तेवढ्या लोकांनी निश्चित मदत करा. मी त्यांच्या आईचा, या मुलीचे नंबर खाली टाकतो स्क्रीनवरती. त्यांचं नाव टाकतो. नाव काय म्हटले तुमचं? सुरेखा गोविंद मुके. त्याखाली त्यांचा नंबर टाकतो फोनपेचा. निश्चित स्वरूपाने मदत करा. धन्यवाद. आणि जर कोणी असं किडनी रिलेटेड, कॅन्सर रिलेटेड, HIV, शुगर, BP, थायरॉईड, मायग्रेन असं कोणताही आजार असेल, हे स्टेम सेल जे आहे तर हे 200 आजारावरती काम करतं. यात फक्त किडनी स्टोन हा आजार क्लिअर होत नाही. तर असं कोणी आजारांनी बाधित असेल, 34 कॅन्सरपैकी कोणताही कॅन्सर तुम्हाला जगातला असेल, थर्ड स्टेपपर्यंत असेल, तर ती व्यक्तीला 100 वर्ष आयुष्य देण्याचं त्या व्यक्तीला काम आपण ह्या स्टेम सेलच्या माध्यमातून करतो. धन्यवाद. आणि मेडिसिन मिळण्याचं एकमेव ठिकाण आहे राहुल अविनाश वाडकर, मुक्काम पोस्ट भेंडा फॅक्टरी, नागेश्वर मंदिरासमोर, सोर निवास, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. धन्यवाद. थँक्यू.